नमस्कार यूट्यूब फॅमिली. आज मी तुमच्यासाठी नवनाथ महाराजांचा एक शाबर मंत्र घेऊन आले आहे. हा मंत्र तुम्ही जर जाप केला आणि खूप विश्वासाने करा, कारण हा मंत्र इतका शक्तिशाली आहे की अगदी तुमचा या ब्रह्मांडातील कुठलाही प्रॉब्लेम असू द्या, शाबर मंत्रात इतकं सामर्थ्य आहे की ते तुमच्या कुठल्याही प्रॉब्लेम्सला दूर करण्यासाठी अतिशय समर्थशाली आहे. कारण शाबर मंत्र हे सिद्ध मंत्र आहे आणि सर्वसामान्यांच्या कल्याणासाठीच नवनाथांनी हे मंत्र लिहून ठेवलेले आहे. पण ह्या मंत्रांचं अज्ञान असल्यामुळे अनेकांना त्याची माहिती नाही आहे. नवनाथांचे बीज मंत्र तर त्यांना माहीत आहे, पण जे शाबर मंत्र आहे त्याचं असं काय विशेषता आहे ते मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर शाबर मंत्र हा एका विशिष्ट देवतेला त्याची जी शक्ती आहे तिचं आवाहन केलं जातं. तिला आवाहन करून तिचं पूजन म्हणजे तिला शरण गेलं जातं की हे शक्ती, तू माझं प्रसन्न हो माझ्यावर आणि माझं हे जे कार्य आहे जे मला तुझ्या कृपेने प्राप्त होणार आहे ते कार्य माझं करून दे. प्रत्यक्ष असं त्या देवतेला प्रार्थना केली जाते आणि यात प्रत्येक देवतेच्या प्रार्थनेचे आवाहनाचे वेगवेगळे शाबर मंत्र नवनाथांनी सिद्ध करून ठेवलेले आहे, लिहून ठेवलेले आहे. आणि हे सगळं कार्य श्रीकृष्ण भगवानांच्या सांगण्यावरून त्यांनी कलियुगातल्या मनुष्याच्या कल्याणासाठीच केलेलं आहे. पण आज अज्ञानावश आपल्याला ते माहीत नाही आहे, आपण त्यामुळं अडकलो गेलेलो आहे. पण गुरुदेव भगवानांनी सांगितलेला हा मंत्र इतका म्हणजे ह्याची महती मी तुम्हाला काय सांगू. हा मंत्र खूपच पॉवरफुल आहे आणि मनापासून याला जर तुम्ही अंगीकारलं किंवा ह्याचा जप केला तुमच्या कार्यसिद्धीसाठीचं, नक्कीच नवनाथ महाराज ते कार्यसिद्ध करतात. कारण हा काली मंत्र आहे, जगदंबेच्या जी शक्ती स्वरूप आहे, आदिमाया शक्ती. आपण तिला तुमची कुलदेवीही म्हणूया. आणि आपल्या संस्कृतीमध्ये कुलदेवीशिवाय कुठलंही कार्य हे सफलच होत नाही. आणि म्हणूनच अशा देवी स्वरूपाच्या ह्या मंत्रामध्ये जी पॉवर आहे, ती जी पॉवर प्रत्यक्ष युनिवर्समधून, ब्रह्मांडामधून तुम्हाला जी एनर्जी देते आणि तुमचं जे कार्यसिद्धीत अडथळे आहेत ते येत राहतात. आणि मंत्र खूपच सोपा आहे. लिहून ठेवा कुठल्या डेस्कवर, घराच्या पश्चिम दिशेच्या भिंतीवर जरी तुम्ही हा चिकटवून ठेवला कुठल्या कागदावर, तरीही याचे खूप पॉझिटिव्ह रिझल्ट तुम्हाला लवकरच दिसून येतील. मंत्र आहे, नमो नमो कालका माई, तेरी सृष्टि तूने बनाई, हम बालक तेरे अनुरागी, कृपा करो शिव की दुहाई. म्हणजे ह्या मंत्राचा अर्थ असा आहे की हे कालिका देवी, मी तुला शरण आलो आहे. आता तुला येऊन, तू शंकराची प्रिय आहेस आणि आम्हीही तुझी संताने आहोत, तुला आमचं कार्य करायचं आहे, अशी या मंत्राची प्रार्थना आहे. हा मंत्र तुम्ही जितक्याही वेळा जाप करू शक्यतो 15 वेळापेक्षा जास्त जाप करायचा आहे, ज्याने की आपले कार्यसिद्धी होईल. असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आणि दुर्लभ रहस्यमयी नॉलेज आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. त्यामुळं आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, सपोर्ट करा, लाईक करा. तुम्हाला तुमची काही आम्हाला सूचना असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की जाऊन ते तुम्ही आमच्याशी शेअर करू शकतात. तुमचा वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.